Hello friends, welcome to the fourth lecture of Amines Class 12 Chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या काही मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिलेले आहे. आता त्यानंतरची नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स आता आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आता यापुढे आपण फिफ्थ मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स पाहतोय, दॅट इज गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस जे आहे यापासून आपण फक्त प्रायमरी अमाइन्स तयार करू शकतो. दॅट मीन्स दिस मेथड इज युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रायमरी अमाइन्स ओनली. यामध्ये सुरुवातीला आपण स्टार्टिंग मटेरियल म्हणून थॅलिमाइडचा वापर करतो अँड इट इज इन्व्हेंटेड बाय गॅब्रियल, सो इट इज नोन ॲज गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. या मेथडमध्ये सुरुवातीचा जो स्टार्टिंग मटेरियल मी सांगितल्याप्रमाणे थॅलिमाइड आहे, याचा फॉर्म्युला पहिल्यांदा आपल्याला काढता आला पाहिजे. त्याकरता अगदी सुरुवातीला थॅलिक ॲसिड माहिती पाहिजे. थॅलिक ॲसिड म्हणजे बेन्झिन रिंग आणि त्याच्या दोन्ही ऑर्थो पोझिशन्सला COOH ग्रुप असतो. ऑर्थो पोझिशन्सला 2 COOH ग्रुप आहेत. आता यामधून ज्या वेळेला आपण वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट करतो त्यावेळेला त्याचं कन्व्हर्शन होतं थॅलिक अनहायड्राइड लाईक दिस. आता आपल्याला थॅलिमाइड पाहिजे म्हणजे इथं अमाइड ग्रुप पाहिजे, CO आहे, इथं फक्त त्याच्याऐवजी NH हा ग्रुप सबस्टिट्यूट करा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ थॅलिमाइड. या थॅलिमाइडचा स्टार्टिंग मटेरियल म्हणून वापर करतात आणि थॅलिमाइडपासून आपण अमाइन्स प्रिपेअर करू शकतो, बट दे आर ओनली प्रायमरी अमाइन्स. सो this process involves 3 steps. फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये आपण थॅलिमाइडची रिॲक्शन जी आहे ही अल्कोहोलिक KOH बरोबर करतो आणि त्यामधून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट केला की आपल्याला त्याचं कन्व्हर्शन पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड आपल्याला मिळेल. ही पहिली स्टेप आहे, म्हणजेच कन्व्हर्शन ऑफ थॅलिमाइड इनटू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड ही पहिली स्टेप आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप कन्व्हर्शन ऑफ थॅलिमाइड इनटू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड टू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. सुरुवातीला थॅलिमाइडचं स्ट्रक्चर आपण आता पाहिल्याप्रमाणे घेऊया. थॅलिमाइड इज द स्टार्टिंग मटेरियल C double bond O, C double bond O, NH. This is your thalidomide. When it is heated with concentrated or when reacted with concentrated or alcoholic KOH. आता याची रिॲक्शन आपल्याला KOH बरोबर करायची आहे. KOH जर आपण ही रिॲक्शन कॅरी करू
त्याला आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा अल्कोहोलिक आहे, त्यामुळे अल्कोहोलिक KOH ॲरोवर लिहिणं महत्त्वाचं आहे. अल्कोहोलिक KOH जो आहे हा डिहायड्रेशन रिॲक्शन दाखवतो, म्हणजे याच्यामधला OH आणि थॅलिमाइडमधला हायड्रोजन हे वॉटर मॉलिक्यूल म्हणून इलिमिनेट होते, त्यामुळे -H2O. आणि या हायड्रोजनची जी जागा आहे ती पोटॅशियम घेईल आणि आपल्याला मिळेल पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. सो द रिॲक्शन बेन्झीन रिंग C double bond O, C double bond O, that is attached to N, and hydrogen is now substituted by potassium. This is potassium salt of thaliamide. पहिल्या स्टेपमध्ये आपण थॅलिमाइडचं कन्व्हर्शन पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइडमध्ये केलं. नेक्स्ट स्टेपमध्ये या पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइडची रिॲक्शन आपण आपल्याला पाहिजे त्या अल्काइल ग्रुप असलेल्या अल्काइल हॅलाइड बरोबर करू शकतो, कारण त्याचाच आपल्याला ज्याचा प्रायमरी अमाइन बनवायचा आहे तो अल्काइल ग्रुप तिथं आपल्याला अल्काइल हॅलाइडमध्ये वापरावा लागेल. आणि त्यामुळं आपल्याला ज्या वेळेला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइडची रिॲक्शन अल्काइल हॅलाइड बरोबर करू, त्यावेळेला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइडचं कन्व्हर्शन, त्यामुळे सेकंड स्टेप कन्व्हर्शन ऑफ पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड इनटू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइडचं कन्व्हर्शन जे आहे N अल्काइल थॅलिमाइड, म्हणजे पोटॅशियमच्या ऐवजी अल्काइल ग्रुप येईल. सो N अल्काइल थॅलिमाइड मध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल. सो द सेकंड स्टेप. आता ही सेकंड स्टेप कशी लिहायची? आपल्याकडे फर्स्ट स्टेपमध्ये तयार झालेला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड आहे. सो टेक दिस potassium salt of thaliamide and react it with, याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे कोणाबरोबर? तर अल्काइल हॅलाइड RX बरोबर आपण रिॲक्शन करू. त्यावेळेला रिॲक्शनकडे व्यवस्थित जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल हॅलोजन आणि इथं पोटॅशियम, हॅलोजन अँड पोटॅशियम that will form potassium halide, आणि या पोटॅशियमची जागा घेणार आहे अल्काइल ग्रुप. सो अल्काइल ग्रुप विल अटॅच टू N नायट्रोजन. सो N अल्काइल थॅलिमाइड विल बी फॉर्म. in the second step C double bond O, C double bond O, N, and here it will be R, plus byproduct will be KX. This is your N alkyl thaliamide. आता हा जो N अल्काइल थॅलिमाइड तयार झालेला आहे याचं कन्व्हर्शन आपल्याला अमाइन्स मध्ये करायचं आहे. त्यामुळे तयार झालेला हा जो पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड आहे ह्याची आपल्याला ॲक्वियस कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वियस NaOH बरोबर रिॲक्शन करावी लागेल. त्यामुळे एकाच स्टेपमध्ये मी इथे रिॲक्शन दाखवतो. इथे ॲरोवरच लिहूया आपण -KX, आणि मग थर्ड स्टेप घडेल त्यावेळेला थर्ड स्टेपमध्ये याची रिॲक्शन ॲक्वियस NaOH बरोबर करायची आहे. या ठिकाणी 2 कार्बोनिल ग्रुप दिसतात, त्यामुळे NaOH जो आहे ह्याची 2 पार्ट होतील.
एक होणार आहे NaO आणि एक होणार आहे H. त्यापैकी कार्बोनिल कार्बन ॲटम आणि नायट्रोजन यामधले बॉन्ड ब्रेक होतील आणि NaOH मधला ONA हा ग्रुप ह्या कार्बोनिल कार्बन ॲटमकडे जाईल आणि एक हायड्रोजन ह्या नायट्रोजनकडे जाईल. सेम वे या दुसऱ्या कार्बोनिल कार्बन ॲटमकडे सुद्धा एक ONA ग्रुप जाईल आणि हायड्रोजन जो आहे तो या नायट्रोजनकडे जाईल. म्हणजे इथं दोन्ही कार्बोनिल ग्रुप जे आहेत त्यांचे नायट्रोजनशी असलेले बॉन्ड ब्रेक होतील आणि इथं दोन प्रोडक्ट मिळतील. अल्काइल ग्रुपला आता इथं पहा NH2 म्हणजे RNH2 दॅट इज प्रायमरी अमाइन आणि सोबत बाय प्रोडक्ट मिळेल प्लस बेंझीन रिंग CO. This group will be attached to ONA that is sodium salt of phthalic acid, that is sodium salt of phthalic acid, that we can call it as sodium phthalate. त्याला आपण म्हणू शकतो sodium phthalate. This is your third step. First step, conversion of thaliamide to पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये आपण थॅलिमाइड घेतला, त्याची रिॲक्शन अल्कोहोलिक KOH बरोबर केली, वॉटर मॉलिक्युल इलिमिनेट होईल आणि हायड्रोजनची जागा पोटॅशियमने घेतली जाईल. त्यामुळे आपल्याला थॅलिमाइडचं कन्व्हर्शन पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड ही फर्स्ट स्टेप असेल. सेकंड स्टेपमध्ये आपण हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड अल्काइल हॅलाइडशी रिॲक्ट केला, त्यावेळेला पोटॅशियम हॅलाइड हा बाहेर पडेल आणि पोटॅशियमची जागा अल्काइल ग्रुप घेईल. सो यू विल गेट N अल्काइल थॅलिमाइड. N अल्काइल थॅलिमाइड हा आपल्याला एक्सपेक्टेड नाही, आपल्याला एक्सपेक्टेड आहे अमाइन. त्यामुळे याचं आपण जर सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर हायड्रोलिसिस केलं तर कार्बोनिल कार्बन ॲटम आणि नायट्रोजन ह्यामधले दोन्ही बॉन्ड्स ब्रेक होतील आणि एकीकडे जाईल ONA पार्ट कार्बोनिल कार्बन ॲटमकडं आणि नायट्रोजनकडे जातील हायड्रोजन. त्यामुळे दोन्ही बॉन्ड ब्रेक होताना नायट्रोजनकडे दोन हायड्रोजन अवेलेबल होतील आणि त्यामुळे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळेल RNH2 दॅट इज अ प्रायमरी अमाइन अलॉंग विथ द फॉर्मेशन ऑफ सोडियम थॅलेट. आता आपल्याला ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये रिक्वायर्ड प्रायमरी अमाइन मिळवायचा असेल तर त्या पद्धतीचा करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप फक्त सबस्टिट्यूट करावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे मिथाइल अमाइन मिळवायचा असेल तर तुम्हाला पहिली स्टेप तर सगळ्यांमध्ये कॉमन असेल गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसमध्ये. पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड मिळाल्यानंतरच फक्त अल्काइल हॅलाइड आपल्याला बदलायचं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही इथं CH3Br घेतला किंवा CH3Cl CH3I यापैकी कोणताही मिथाइल हॅलाइड जर घेतला, मिथाइल इथं ब्रोमाइड घेतलेला आहे, तर ह्या पोटॅशियमची जागा इथं मिथाइल ग्रुपने घेतली जाईल. करेक्ट. आणि त्यामुळे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळणार आहे CH3NH2. जर समजा तुम्ही याऐवजी इथाइल ग्रुप घेतला C2H5 तर तुम्हाला इथे नायट्रोजनला अटॅच मिळणार आहे C2H5 आणि तसंच इथं पण मिळेल C2H5. तुम्ही इथं प्रोपाइल ग्रुप वापरला, प्रोपाइल अमाइन आपल्याला मिळू शकतो. परंतु या अल्काइल ग्रुपच्या अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी आपण अराइल हॅलाइड मात्र वापरू शकत नाही. म्हणजे ही मेथड अराइल अमाइनसाठी उपयुक्त नाही. That means this method is not used for aryl amines. इथे आपल्याला अराइल अमाइन्स तयार करता येणार नाहीत कारण अराइल हॅलाइड्स जर आपण इथे वापरले तर अराइल हॅलाइड्स डू नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. अल्काइल हॅलाइड जशी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवतात तशी अराइल हॅलाइड्स जे आहेत हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवत नाहीत. त्यामुळे इथं आपल्याला अल्काइल
हॅलाइडच वापरावं लागेल आणि आपल्याला इथं अल्काईल अमाइन्सच मिळतील. अराईल अमाइन्स आपल्याला या मेथडनं मिळणार नाही. हे या मेथडचं एक वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये फर्स्ट स्टेप थॅलिमाइड टू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड, सेकंड स्टेप पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड टू एन अल्काईल थॅलिमाइड, आणि थर्ड स्टेप जी आहे याला पण आपण नाव देऊ शकतो, दॅट इज अल्कलाइन हायड्रॉलिसिस. अल्कलाइन हायड्रॉलिसिस आपण केलेलं आहे NaOH वापरून, त्यामुळे अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ एन अल्काईल थॅलिमाइड. एन अल्काईल थॅलिमाइडचं आपण इथं केलेलं आहे अल्कलाइन हायड्रॉलिसिस टू गिव्ह प्रायमरी अमाइन्स. म्हणजे इथं यामध्येच मी 2 स्टेप एकत्र लिहिलेले आहेत. एक्झाममध्ये तुम्ही त्या 3 स्टेपमध्ये व्यवस्थित कन्वर्ट करा. फर्स्ट स्टेप कन्वर्शन ऑफ थॅलिमाइड टू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड, सेकंड स्टेप पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड टू एन अल्काईल थॅलिमाइड, आणि थर्ड स्टेप एन अल्काईल थॅलिमाइड ऑन अल्कलाइन हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन. यानंतर आपण अमाइन्स तयार करण्याची लास्ट मेथड पाहणार आहोत. अँड दिस मेथड इज नोन ॲज हॉफमन्स ब्रोमॅमाइड डिग्रेडेशन reaction. Hoffman's bromamide degradation reaction, or simply Hoffman's degradation असं सुद्धा त्याला म्हणता येईल, किंवा यालाच हॉफमन हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन असं सुद्धा म्हणतात. ही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात चांगली लॅबोरेटरी मेथड आहे प्रायमरी अमाइन्सचं प्रिपरेशन करण्याची. याच्यामध्ये आपण अमाइड्सचा वापर करतोय. याच्यामध्ये अमाइड्स विल बी कन्वर्टेड इनटू प्रायमरी अमाइन्स. म्हणजे ही सुद्धा प्रायमरी अमाइन्स तयार करण्याचीच एक पद्धत आहे. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 कार्बन ॲटम लेस दॅन अमाइड. अमाइड मध्ये जेवढे कार्बन ॲटम आहेत त्यापेक्षा 1 कार्बन ॲटम कमी असलेला अमाइन या प्रोसेसमध्ये किंवा या मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये तयार होतो. म्हणजे 1 कार्बन ॲटम कमी होतो, त्यामुळं एक स्टेप कमी झाली, म्हणून यालाच आपण म्हणतो स्टेप डाऊन. दिस इज स्टेप डाऊन प्रोसेस. याच नाव दिलेलं आहे, इट इज स्टेप डाऊन रिॲक्शन. का तर याच्यामध्ये ओरिजिनल अमाइडपेक्षा 1 कार्बन ॲटम कमी असलेला प्रायमरी अमाइन आपल्याला मिळतोय. आपण याची जनरल रिॲक्शन पाहूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. जर एखादा अमाइड RC≡ONH2, पूर्वी आपण अमाइडचा फॉर्म्युला पाहिला आहे, त्या पद्धतीनं लिहिलेलं आहे इथं अमाइड. याची रिॲक्शन आता नावावरून कळतं, हॉफमन्स ब्रोमॅमाइड म्हणजे ब्रोमीन आणि अमाइड यांची रिॲक्शन आहे, प्लस Br2. करेक्ट. आता किती ब्रोमीन घ्यायचे हे आपण नंतर ठरवूया. ब्रोमीन बरोबर रिॲक्शन घेतली, प्लस आता हे दोन्ही जे रिएजंट आहेत हे ॲक्वियस KOH बरोबर, ॲक्वियस आणि कॉन्सन्ट्रेटेड KOH बरोबर आपण हीट करणार आहोत, KOH. ओके, हीटिंग करणार आहोत, त्यामुळं ॲरोवर हीटिंग दाखवा. KOH हा ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे, एक अमाइड आहे, ब्रोमीन आहे, त्यामुळं ब्रोमॅमाइड. आणि डिग्रेडेशन का म्हटलंय तर 1 कार्बन ॲटम कमी असलेला प्रायमरी अमाइन तयार होतो. 1 कार्बन ॲटम कमी म्हणजे डिग्रेडेशन झालं, म्हणून त्याला आपण म्हटलंय हॉफमन्स ब्रोमॅमाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज स्टेप डाऊन रिॲक्शन. आता इथं आपल्या लक्षात येईल 2 ब्रोमीन आहेत,
त्यामुळे त्याच्याबरोबर जाण्यासाठी 2 तरी पोटॅशियम पाहिजे. त्यानंतर हा कार्बोनिल ग्रुप सुद्धा बाहेर पडणार आहे, कारण एक कार्बन ॲटम कमी असलेला अमाइन तयार होणार आहे. म्हणजे या रिएक्शन मधून हा ग्रुप जो आहे तो निघून जाईल. म्हणजे याच्याबरोबर जाण्यासाठी सुद्धा पोटॅशियमची गरज आहे. मग पोटॅशियम आणि कार्बोनिल ग्रुप म्हणजेच कार्बोनेट त्याचं तयार होणार, म्हणजेच पोटॅशियम कार्बोनेट K2CO3 हे त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे 2K इथं लागणार आणि 2K ब्रोमीन बरोबर लागणार, 2 ब्रोमीन बरोबर 2K, आणि पोटॅशियम कार्बोनेटचं सूत्र आहे K2CO3, म्हणजे त्यासाठी सुद्धा 2 पोटॅशियम, म्हणजे टोटल इथं लागणार आहे 4 KOH मॉलिक्युल्स. ओके, त्यापैकी 2 पोटॅशियम आणि 2 ब्रोमीन एकत्र येऊन 2 KBr तयार होईल. इथला हा कार्बोनिल ग्रुप जाणार आहे, त्यामुळे अल्काइल ग्रुप जो आहे हा डायरेक्टली NH2 ग्रुपला अटॅच होईल. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे RNH2, दॅट इज प्रायमरी अमाइन फॉर्म्ड फ्रॉम अमाइड बट विथ 1 कार्बन ॲटम लेस. कार्बोनिल कार्बन ॲटम हा बाहेर पडणार आहे, त्यामुळे इथं मिळणारा जो अमाइन आहे प्रायमरी अमाइन त्याच्यामध्ये 1 कार्बन ॲटम कमी असणार. ओके, फक्त रिॲक्शन आता ब्रोमीन आणि KOH बरोबर ॲक्वियस कॉन्सन्ट्रेटेड KOH बरोबर आपण बॉईल केल्यानंतर ही रिॲक्शन घडते. आता 2 पोटॅशियम आणि इथला CO आणखीन 2 ऑक्सिजन जे आहेत ते ह्या 4 OH ग्रुपमधल्या मधून आपल्याला घ्यावे लागतील. म्हणजे आता पहा काय होईल, 2 पोटॅशियम आणि 2 ब्रोमीन त्यापासून तयार होणार ट्वाइस KBr, 2 पोटॅशियम 2 ब्रोमीन. आता राहिले 2 पोटॅशियम बरोबर 4 ऑक्सिजन 4 हायड्रोजन, करेक्ट. आता K2 2K CO3 हा त्याचा पोटॅशियम कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे. म्हणजे यातले 3 ऑक्सिजन आपल्याला वापरावे लागतील, बरोबर. म्हणजे इथं हा फक्त एकच ऑक्सिजन, करेक्ट. 2 ऑक्सिजन बरोबर 4 ऑक्सिजन आणि इथं 2 ऑक्सिजन. म्हणजे आता पहा C आपल्याला मिळणार आहे 2 KBr मिळाला, करेक्ट. त्यानंतर K2CO3 प्लस K2CO3, करेक्ट. K2CO3 मध्ये 1 ऑक्सिजन आहे, सॉरी 2 ऑक्सिजन आपण यातले घेतले, 2 ऑक्सिजन उरले आणि 4 हायड्रोजन. 2 ऑक्सिजन जे राहिलेले आहेत ह्या OH मध्ये ते 4 हायड्रोजन हे मिळून तयार करते ट्वाइस वॉटर मॉलिक्यूल 2H2O. अशा पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स करावी लागेल. पाहिजे त्या पद्धतीनं आपण अमाइड वापरू शकतो आणि त्याचं कन्व्हर्शन करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइनमध्ये करू शकतो. एखादा एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल, जर आपण ॲसिटॅमाइड घेतला म्हणजे CH3 डबल बॉन्ड O NH2 दॅट इज ॲसिटॅमाइड. आता ही रिॲक्शन आपल्याला खरं तर डायरेक्टली लिहिता यायला पाहिजे. हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन, म्हणजे इथं फक्त कार्बोनिल ग्रुप जाईल आणि CH3NH2 हा MCQ साठी अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट सांगता आलं पाहिजे. पण रिॲक्शन बॅलन्स फॉर्ममध्ये लिहायची असेल तर ॲसिटॅमाइड प्लस ब्रोमीन प्लस 4 KOH, ओके, ॲक्वियस हीटिंग. यातले 2 ब्रोमीन यातले 2 पोटॅशियम दॅट विल फॉर्म 2 KBr प्लस हा कार्बोनिल ग्रुप जाईल बाहेर निघून, त्यामुळे तयार होईल CH3NH2 दॅट इज मिथाइल अमाइन और मिथॅनामाइन प्लस राहिलेले 2 पोटॅशियम यातला CO आणि यातले 2 ऑक्सिजन एकत्र येऊन तयार होईल K2CO3 प्लस उरलेले 4 हायड्रोजन आणि उरलेले 2 ऑक्सिजन एकत्र येऊन तयार करते ट्वाइस H2. अशा पद्धतीने कुठल्याही अमाइडचं रूपांतर आपण प्रायमरी अमाइडमध्ये करू शकतो. फक्त त्याच्यामध्ये कंडिशन एक आहे की 1 कार्बन ॲटम मात्र कमी असेल. म्हणजेच आपण इथं ॲरोमॅटिक अमाइडचं सुद्धा अमाइडचं उदाहरण सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे सर आपण जर बेन्झॅमाइड वापरला तर काय होईल पहा, बेन्झिन रिंग आहे CONH2 बेन्झॅमाइड, या ठिकाणी हा CO ग्रुप फक्त एलिमिनेट होईल. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच असलेला
amine मिळेल. That means benzamide is converted into benzene amine. बेन्झीन ॲमाइनमध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आपल्याला दिसेल. म्हणजे आपण इन शॉर्ट असं म्हणू शकतो, व्हॅन अमाइड्स आर heated with bromine and aqueous concentrated potassium hydroxide, it gives amide to primary amine with one carbon atom less. So only primary amines are prepared with one carbon atom less. This is the general reaction, RCONH2 plus Br2 plus 4KOH. That will give RNH2, carbon atom will be removed and one carbon amine with one carbon atom less is obtained. तसंच आपण इथं aromatic अमाइडचं उदाहरण घेतले, त्याच्यामध्ये डायरेक्टली NH2 ग्रुप हा बेन्झीन रिंगला अटॅच होईल. अशा पद्धतीनं आपण अमाइन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला ह्या व्यवस्थित समजल्या असतील. ह्या रिॲक्शन्स बॅलन्स करणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळं नोटबुकमध्ये ह्या रिॲक्शन पुन्हा पुन्हा लिहून त्याची प्रॅक्टिस करा. याच्यावर बऱ्याच वेळेला आपल्या नीट जी याच्यामध्ये यावरचे क्वेश्चन असू शकतात. त्या दृष्टीनं आपला हॉफमन ब्रोमामाइडवर जर क्वेश्चन असेल, Br2 आणि KOH हा जर आपला ॲरोवर दिसला तर लक्षात घ्यायचं दॅट इज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन अँड यू विल गेट प्रायमरी अमाइन ओनली विथ वन कार्बन ॲटम लेस दॅन द ओरिजिनल अमाइन. व्हिडिओ रिपीटेडली पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अमाइन्समधली नवीन कन्सेप्ट घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.